ह्या बांगड्या मी तिला दिल्या होत्या आणि त्याच बांगड्या विकून ती आता विश्वंभरला पैसे देणार आहे. म्हणजे ती शुभूची असिस्टंट म्हणून कायम राहणार आहे. नाही 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 नाही, काहीही करून मी तिला या बांगड्या विकू देणार नाहीये. ह्या वेळेला मीच जिंकणार आहे. तिचा पराभवच करणार आहे. काहीही करून मला त्या बांगड्या कपाटातनं गायब करायला लागतील. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. काय करू? कसं समजवू शुभूला की माझं त्याच्यावर एवढं प्रेम आहे? का दिसत नाहीये त्याला? तर त्याला मिळवण्यासाठी मी त्याची असिस्टंट बनायचा प्रयत्न केला. ते नाही झालं तर अलकनंदा मॅडमची असिस्टंट बनून बसलो. आता की काय करू मी? माझं डोकं खराब व्हायला लागलंय. कोण बोलायलंय? काय काम आहे? ए स्वीटी, मी अलकनंदा मॅडम बोलते. माझ्यावर कशाला ओरडतेस? सॉरी मॅडम. अहो काय करू मी? या शुभूनं माझं डोसकं उठवलंय. त्याचं सोड. श्रावणीने पैसे उभे केलेत. काय? कशी काय? अगं काही दिवसांपूर्वी मीच तिला तिच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या. त्या विकून ती विश्वंभरचे पैसे देणार आहे. अच्छा, विकू द्या की मग. आता काय? अगं तुझं काही डोकं बिकं फिरलंय का स्वीटी? तुला कळतं का तू काय बोलतेस ते? तिने विश्वंभरला पैसे दिले की ती असिस्टंट म्हणून कायमची राहणार ग. नाही, हे तर अजिबातच चालणार नाही. पण मला एक सांगा मॅडम, त्या बांगड्या त्या श्रावणीच्याच. आता ती स्वतःच इकाली नव. मग आपण आता काय करू शकतोय? करू शकतो स्वीटी, आपण करू शकतो. आपण तिला त्या बांगड्या विकूच द्यायच्या नाहीत ना. तरच आपल्याला हवं ते आपल्याला साध्य करता येईल. तुझ्या डोक्यात शिरतंय का मी काय बोलते ते? पण स्वीटी, तुला शुभूनी नकार दिलाय ना, मग त्याचा बदला नाही घ्यायचा? होय, शुभूचा बदला तर घ्यायचाच आहे. पण त्या श्रावणीला शुभूपासून कायमचं दूर पण करायचंय मला. हो ना? मग मी सांगते तसं कर. उद्या लवकर ये. काय करायचं आणि कसं करायचं ते मी तुला सांगेन. ठीक आहे? चालतंय. गुड गर्ल. वेळेत पोच. जनतेच्या आशीर्वादाने आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांमुळेच आज मी सुखरूप तुमच्या समोर बसलोय. विचारा तुमचे प्रश्न. साहेब, त्या मुली कोण होत्या? टेररिस्ट होत्या का? आणि तुमच्यावर हल्ला करण्याचं कारण कळलंय का? ते कारण अजून समोर आलेलं नाहीये, पण आम्ही पूर्ण पोलीस फोर्स लावलेला आहे. लवकरच त्या मुलींचा शोध घेतला जाईल. साहेब, एवढा मोठा हल्ला झाला. तुमच्या छातीवर बॉम्ब लावून तुम्हाला उडवून देण्याचा प्रयत्न केला गेला आणि तरी तुम्ही वाचलात. तुम्ही कुणामुळे वाचलात असं तुम्हाला वाटतं? नक्कीच नंदाक्काच्या आशीर्वादाने मी वाचलो. तिने सगळी सूत्र फिरवली आणि बॉम्ब स्क्वॉडला बोलवलं. विरोधकांनी तुमच्यावर जे आरोप लावलेत त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ते आरोप सगळे खोटे आहेत. मुळात निवडणूक जिंकण्यासाठी मी सगळं का करीन? मी माझ्या कामानी, माझ्या कष्टानी आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरती निवडणूक जिंकायला सक्षम आहे. पण ज्या मुलीचा खून झालाय तिच्याबद्दल काय सांगाल? ज्या मुलीचा खून झाला तिच्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. दुःख आहे त्या गोष्टीचं. पण हे सगळं तुम्ही स्वतः घडवून आणलं नसेल. याला पुरावा काय? आणि अपोजिशन लीडर कदाचित खरं सुद्धा बोलत असतील. आणि तुम्हीच त्या मुलीला मुद्दामून चेक देऊन तिचा खून घडवून आणला नसेल. असं कशावरून? आई काय बोलता तुम्ही? मी हे सगळं का करीन? नाही, राजकारणी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हे सगळ्यांनाच माहिती आहे साहेब. हे बघा, मी तसला राजकारणी नाहीये. हो, पण हे तुम्हाला वाटतंय. जनतेला तर असंच वाटतंय की तुम्ही हे सगळं जाणीवपूर्वक केलंय. नाही, म्हणजे तुम्ही या प्रकरणात निर्दोष आहात याचा एखादा पुरावा असता तर. मी देते पुरावा. आता हा शुभ्या कोणाला घेऊन आलाय?
या त्याच मुलीच्या आई आहेत जिला श्रावणी मॅडमांनी चेक दिला होता. आणि त्या चेकसाठी त्या बिचारा मुलीचा खून झाला. आई बोला. मी आई अजिबात घाबरू नका. तुम्हाला जे बोलायचं ते बोलून टाका. ज्या मुलीचा खून झाला ती माझीच मुलगी होती. माझा नवरा विश्वंभर साहेबांचा कार्यकर्ता आहे, पण तो खूप दिवसापासून आजारी आहे. त्यामुळे साहेबांची भेट नाही. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, तेव्हा मी माझ्या मुलीला साहेबांकडे पाठवलं. साहेब कुठेतरी कामात होते, पण त्यांच्या मुलीनं मदत केली. 1,00,000 रुपयाचा चेक त्यांनी माझ्या मुलीच्या हातात दिला. खरंच श्रावणी मॅडम लई चांगले आहे. पण माझ्या मुलीचा खून झाला, पण तो चेक आमच्यापर्यंत पोचलाच नाही. सावरा स्वतःला. साहेब मी बोलू. बोल. यावरनं हेच सिद्ध होते की श्रावणी मॅडमांनी ह्यांच्याच मुलीला चेक दिला होता, तो बी ऑपरेशनसाठी. नंतर त्या गुन्हेगारांनी तो चेक चोरला, त्यातनं पैसे बी लाटले. त्यामुळे या प्रकरणात साहेबांचा किंवा श्रावणी मॅडमांचा हात नाहीये. आणि जे आता टीव्हीवर चालू आहे ना, तो विरोधी पक्षाचा डाव आहे. ते सगळं खोटं नाटं पसरवत आहेत. या शुभ्याने श्रावणीची इमेज तर क्लीन केली. गाडगे पटलाचा बारे फुस झाला. मी ना शुभ्याला हलक्यात घेऊन चूक केली. मला आशा आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल. त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स इथेच संपली असं मी जाहीर करतो. तुम्ही येऊ शकता. तब्येत कशी आहे त्याची आता? आता ठीक आहे ती. शुभू यांचे मिस्टर आपले कार्यकर्ते आहेत. त्यांना 2 लाखाचा चेक दे ट्रीटमेंटसाठी. शुभ यांना तिथे बसव, त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. आणि नंतर त्यांना व्यवस्थित घरी पाठवून दे. हो साहेब. अरे यांचा चहा बनायचं बघ. या आई. कमाल केली शुभ तू. विरोधकांचा डाव उधळून लावलास. साहेब आणखी एक बोलायचं होतं. बोल. साहेब जे काय झालं ते खरंच वाईट झालं. त्या मुलीचा खून होणं, तिच्या आईवडिलांना त्रास होणं आणि या सगळ्याचा फायदा विरोधी पक्षाला होणं, त्यांनी तुमच्यावर आरोप करणं, मला सगळं मान्य. पण श्रावणी मॅडमांनी जे 1,00,000 रुपये दिले त्याच्यामागे त्यांचा उद्देश चांगलाच होता. तुम्ही खरंच श्रावणी मॅडमांकडनं 1,00,000 रुपये घेणार आहात? बरोबर आहे शुभ तुझं.